सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चांगलंच भोवलंय। चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश जारी करण्यात आलेत। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची वादग्रस्त कारकीर्द एकूण कशी राहिली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता। लाठीमारानंतर सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलं आणि त्यांची बदली करण्यात आली। फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चारित्र्यहनन केल्याचा आरोप झालेला होता। मृत महिलेचे चॅट्स चाकणकरांना जाहीर करण्यापासून अडवलं नाही असं त्यांच्यावर आरोप झाला होता। अश्विनी बिद्रे हत्याकांड हेही देखील खूप वादग्रस्त असं प्रकरण होतं। याही प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा आरोप तुषार दोशींवर झाला होता। आरोपी अभय कुरुंदकरला मदत केली असा बिद्रेच्या पतीचा आरोप होता। एक आरोपी माफीचा साक्षीदार होत असताना खो घातल्याचा आरोपही तुषार दोशींवर झाला होता। साताऱ्यात पालकमंत्र्यांना धक्काबुक्की केल्याचा मोठा आरोप नुकताच झालेला होता। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतर आता आजपासून सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश जारी करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।